शेतकरी बंधू भगिनींसाठी जी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली होती निवडणुकीच्या दरम्यान, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने विश्वास दाखवला आणि अभूतपूर्व असं यश विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मतदार बंधू भगिनी दाखवलं. आणि म्हणून वचनपूर्ती करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. 56 लाख शेतकरी बंधू भगिनींना ह्या 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार आहे. आज 42,000 कोटी रुपयाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्यक्षात उतरवलेली आहे. काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या यादीतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ह्या कर्जमुक्तीचे त्यांचे खाते हे कर्जचे नील झालेले आहे. त्याचबरोबर राज्यातील 48,000 कोटीची थकीत वीज बिल माफी शेतकरी बंधू भगिनींची 7.5 HP जी पेंडिंग होती ती करण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केले. परभणी जिल्ह्यातील 1.5 लाखाच्या वरती शेतकऱ्यांच्या पात्र यादीत नावं आलेले आहेत. आणखी जशा याद्या येतील त्या पद्धतीने आपल्याला बघा, वारंवार मी सांगितलेलं आहे, स्मार्ट मीटरच्या कुठल्याही अडचण नाही. आपण किती युनिट वापरतो ते आपण चेक केलं पाहिजे, त्यानुसार आपल्याला बिल. बघा, गंभीर परिस्थिती आहे, परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आपलं सरकार उभं आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीवरती सुद्धा आपण मात करू. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्यावा लागला, त्याचा प्रतिसाद महाराष्ट्रात नाही. हे बघा, खर तर शिक्षण मंत्र्यांनी स्वतःहून ज्या पद्धतीने विरोधक विद्यार्थ्यांना ढाल करून हा विषय दुसरीकडे घेऊन जात होते हे बघून स्वतःहून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु जे विद्यार्थी मेहनत करतात, आज कालच मी माझ्या जिंतूरमध्ये 6 विद्यार्थ्यांना भेटले ज्यांनी सांगितलं की पेपर लीक झाला म्हणून आम्ही खचून गेलो नाही, उलट त्याच्यामुळे आम्ही संधी समजली आणि जास्ती मार्क मिळवलेले आहेत. आज कौतुक करण्यासारखं आमच्या जिंतूर सारख्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण 620, 622, 605, 617 असे मार्क्स मिळवलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मला सांगायचंय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांचं हित हे बघितलं गेलंय. नवीन शिक्षा नीती आणलेली आहे. नीट ची परीक्षा देऊन जे डॉक्टर बनायचं स्वप्न आज लाखो विद्यार्थी बघत आहेत, ती 25 ते 30 लाख विद्यार्थी त्या परीक्षा देत असतात. परंतु मोदीजी पंतप्रधान होण्याच्या पूर्वी फक्त 56,000 जागा ह्या MBBSच्या आपल्या देशामध्ये होत्या. आणि मोदीजींच्या 2014 ते आज 2024 पर्यंत देशामध्ये 1,40,000 एवढ्या MBBSच्या सीट बनवण्याचं काम मोदीजींनी केले. 317 मेडिकल कॉलेजेस होते, आज 820 मेडिकल कॉलेज मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये झालेले आहेत. आणि म्हणून दुप्पट तिप्पट हे MBBSच्या जागा वाढवून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचं हिताचंच काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताच्यासाठी पंतप्रधान मोदीजी, देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी कार्यरत आहेत. विरोधक विद्यार्थ्यांची ढाल करत आहेत आणि विरोधकांनी कुठल्याही मुद्द्याला राजकीय विषय बनवू नये. जे आरोपी आहेत त्याच्यातले आरोपींवरती CBI चौकशी लावलेली आहे. 10 वर्षाची शिक्षा, 10 कोटी रुपये दंड, की जेणेकरून यापुढे कुणीही असं चुकीचं काम, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आड येणारं काम करू नये म्हणून मोदीजींनी हा निर्णय घेतला.
निश्चित थांबल्याच पाहिजे. कारण की एवढं मोठं सरकार आहे देणारं, परंतु जे शेतकरी बघा, आता मी सांगितलं, कलेक्टरांनाच मी सांगितलं होतं जिल्ह्यात अभ्यास करा, तर एकही जे आत्महत्याग्रस्त आहेत खूप कमी असे आहेत की ज्यांच्या स्वतःच्या नावावर कर्ज होतं. कुटुंबाच्या कुठल्या 1-2 व्यक्तींच्या नावावर कर्ज असेल तर त्याचा आधार घेत आत्महत्या काही तरुणांनी केलेल्या आहेत. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, परंतु आपण सगळ्या अभ्यास करू आणि यापुढे आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या होणार नाही याच्यासाठी आपण काम करू.